छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव न्यायालयाचेही आता नामांतर झाले। याबाबतचं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या प्रभारी रजिस्ट्रारनं काढले। 17 सप्टेंबरला दोन्ही शहरांचं नामांतर झाल्यानंतर आता न्यायालयांचीही नामांतर झाली आहेत। भारतात पुन्हा कोरोनानं टेन्शन वाढवलंय। केरळमध्ये काल एका दिवसात 111 रुग्णांची नोंद झाली, तर 1634 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। केरळच्या त्रिवेंद्रममध्ये JN1 हा नवा व्हेरियंट सापडलाय, त्यामुळे कोरोना रुग्ण वेगानं वाढतात। यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढली। काश्मीरच्या गुलमर्ग भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती। संपूर्ण पहाडी भाग बर्फानं व्यापून गेलाय। गुलमर्गमधलं तापमान उणे 8 डिग्रीवर गेले। पर्यटक मात्र या थंडीचा बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत। गंडोला राईडसाठी पर्यटकांच्या रांगा लागल्यात। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा आणि नांदगावमध्ये शेतमजुरांची दयनीय अवस्था आहे। दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नाहीये। कामाची अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शोधात शेतमजुरांना कळवण तालुक्यात जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एका गाडीत 20 ते 25 शेतमजूर प्रवास करतात। सरकारनं मदत देण्याची मागणी शेतमजुरांनी केली। पुण्यातील भोरमध्ये सुरू असलेल्या 5 दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे। या प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात बुटकी पुंगनूर जातीची गाय खास आकर्षण ठरते। अवघी 3 फूट उंची असणाऱ्या या गायीला पाहण्यासाठी गर्दी झाली। नाशिकच्या जिल्ह्यातील मांडवडमध्ये चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव पार पडला। भंडारीचे उधळ आणि येळकोट जय मल्हारांच्या जयघोषात नवसाच्या नवरदेवांकडून 12 गाड्या ओढण्यात आल्या। देवाच्या काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देऊन तळी भरण्यात आली। निफाडमधील ओझरचं ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सुरू झालाय। चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला। खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात। पूर्वी 2 दिवस भरणारी यात्रा आता 4 दिवस चालणार आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे